हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी। ह्या ज्या साड्या आहेत ना, तर ह्या साड्या तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेल्या आहेत, पण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये त्या साड्या म्हणजे आहेत। तर मला कमेंट सुद्धा आलेली की तुमच्या ज्या साड्या आहेत ना, तुम्ही जे ऑनलाईन घेतलेल्या आहेत, तर त्या साड्या आम्हाला दाखवा। तर एक साथ तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। म्हणजे मी ज्या साड्या घेतलेल्या आहेत ना मीशोवरनं, तर त्या साड्या मी आज तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवेल आणि मग ह्या एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या साड्यांची लिंक सुद्धा येणार आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला साड्या दाखवते, कारण की आता लग्नाचा पण सुद्धा सीझन चालू झालेला आहे। तर म्हटलं कोणाला तरी उपयोगी पडेल हा व्हिडिओ, तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर व्हिडिओला टाइम न करता आपण चला तर मग सुरुवात करूया। तर पहिली आता साडी बघा ही आहे। तर ही सुद्धा साडी मी ऑनलाईनच घेतलेली आहे, मीशोवरनं घेतलेली आहे। तरी पण 500-600 रुपयाला काहीतरी आहे साडी। तर ही सुद्धा साडी खूप छान आहे आणि याच्यावर तुम्ही वर्क बघू शकतात कशा प्रकारे आहे। म्हणजे जरी वर्क आहे आणि त्याच्यावर पिंक आणि नेव्ही ब्लू कलरची फुलं आहेत आणि पूर्ण साडीला असं जरीचं विविंग आहे आणि इथे कटवर्क डिझाईन आहे। तुम्हाला मी दाखवते काही बघा, कटवर्क डिझाईन आहे आणि त्याच्यावर पूर्ण साडीला बघा अशा प्रकारे टिकले आहेत, तुम्हाला दिसत असेल। तर ही पण साडी मला वाटतं काहीतरी मी 500-600 रुपयाला घेतलेली आहे। मला आता एवढी किंमत आठवत नाही, तर मला जर म्हणजे ह्याचे मी फोटो साईडला लावेल, नाही तर तुम्ही लिंक मध्ये जाऊन चेक करू शकता कितीला आहे ती साडी। तर त्याचा जो पल्लू आहे ना, म्हणजे त्याचा जो पदर आहे ना, तो बघा असा आहे, पूर्ण नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये आहे आणि कटवर्क डिझाईन आहे आणि ह्याला पूर्ण बघा जरी आहे। इकडनं पण मी तुम्हाला बॅक साईडला दाखवते। तर पूर्ण याला सुद्धा बघा, इकडनं सुद्धा मी साडीला जे फ्लावर्स दाखवले ना, तर बॅक साईडला बघा अशा प्रकारे डिझाईन आहे। तर साडी तर खूप छान आहे। तर ही बघा ही साडी आहे आणि त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना, त्याच्यावरचा ब्लाऊज बघा, तर त्याच्यावर बघा अशा प्रकारे फ्लावर्स येतात, ब्लाऊजवर फ्लावर्स येतात आणि ब्लाऊजच्या हाताला सुद्धा कटवर्क डिझाईन आहे। आणि इथे जी बॅक साईडला म्हणजे आपल्या मागे नाही का कमरेला हे असतो, म्हणजे काठ असतो, तर तो काठ मी इकडे फ्रंट साईडला लावलेला आहे आणि ब्लाऊज मी स्वतः शिवते। तर तुम्हाला ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग पण बघायला आवडत असेल ना, तर मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल। तर आता ही कटवर्क डिझाईन आहे, तर ह्याच्यावर कशा प्रकारे आपण अस्तर जॉईन करू शकतो, म्हणजे एकदम फिनिशिंग मध्ये दिसेल। तर बघा इथे मी अस्तर लावलेला आहे, पण कुठे सुद्धा त्याची फिनिशिंग गेलेली नाही मिळत। तर अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवते आणि हा बघा ह्याला पफ इथे दिलेले आहेत। तर मी साडी घातल्यानंतर कशा प्रकारे दिसते तर साईडला फोटो सुद्धा लावेल। आणि प्रिन्स कट मध्ये आहे बघा, प्रिन्स कट मध्ये आहे आणि बॅक साईडला मी अशा प्रकारे त्याला गोल असं हे दिलेलं आहे राऊंड आणि खाली डायमंड लावले आहेत। घातल्यानंतर खूप छान हा ब्लाऊज दिसतो। नेक्स्ट साडी आहे ना, तर ही आहे। तर ही साडी ना मला वाटतं तुम्ही आता दिवाळीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितली असेल, तर तेव्हा ही साडी मी घेतलेली होती। तर खूप छान त्याचा तुम्ही कपडा जवळून बघू शकतात आणि फिनिशिंग जवळून बघू शकतात, खूप सुंदर। आणि फक्त मला काहीतरी 450 रुपयाला भेटलेली आहे साडी। तर खूप छान ही साडी, याचा कपडा जो आहे ना तो खूप सुंदर आहे, मी तुम्हाला जवळून दाखवते आणि एकदम भारी आहे। आणि पूर्ण साडीला कटवर्क अशा प्रकारे थ्रेडची जरीची डिझाईन आहे। तर ही बघा पूर्ण ह्याला आहे आणि सिंपल साडी आहे आणि मला सिंपलच साड्या जास्त आवडतात, जास्त भरलेल्या काठाच्या साड्या नाही आवडत। तर ही बघा अशा प्रकारे टाकल्यावर दिसणार आहे। तर याचा ब्लाऊज काय मी अजून स्टिच केलेला नाही मिळत, पण खूप छान ही साडी वाटते। तर मी वेगळ्या कॉन्ट्रास्ट ह्याच्यावर ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवर ही साडी घातलेली आहे। तर खूप छान पद्धतीचं मी त्याला फॉल बिडिंग नाही, व्हिडिओसाठी मी घातलेली, पण खूप छान म्हणजे ह्याचं वर्क पण आहे आणि साडीचा कपडा म्हणजे 450च्या हिशोबाने ना खूप छान साडी आलेली आहे। आणि त्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे ना, तर ब्लाऊज हा बघा असा पूर्ण हाताला तुम्हाला भरलेला भेटेल, बघा असा वर्क मध्ये आहे ब्लाऊज अशा प्रकारे। आणि पूर्ण ह्याला ना असे फ्लावर्स आहेत ब्लाऊजला।
तर तुम्ही ह्याची शायनिंग वगैरे सुद्धा बघू शकतात. खूप सुंदर साडी. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर कुठला कार्यक्रम असेल ना, तर तुम्ही हळदीचा वगैरे कार्यक्रम असतो ना, तर तेव्हा तुम्ही ही साडी घालू शकतात किंवा हळदीला ती सुद्धा साडी घालू शकतात किंवा मेहंदीचा वगैरे कार्यक्रम असतो तेव्हा तुम्ही अशा प्रकारे साडी घालू शकतात. आणि ही जरी तुम्ही हळदीला रात्री साडी घातली ना तरी खूप छान दिसणार आहे, कारण की त्याचा कपडाच एकदम म्हणजे भारी आहे कपडा. हे नाही मिळत म्हणजे असं घसणारा किंवा खराब होणारा नाही मिळत. त्याच्यानंतर ही साडी तुम्ही बघितली असेल, मी ह्या साडीचा शॉर्ट व्हिडिओ वगैरे 1-2 टाकलेले, तर मला ही साडी खूप आवडलेली आहे. म्हणजे ही साडी ना एवढी भारी वाटते ना घातल्यानंतर, एक नवीन लुक तर देतोच पण खूप छान साडी वाटते घातल्यावर एकदम. म्हणजे हे आणि वजनाला सुद्धा आहे, म्हणजे जास्त वजनाला नाही पण थोडीफार वजनाला आहे ही साडी आणि खूप छान म्हणजे आहे. तर हा जो आहे ना तो त्याचा ब्लाऊज आहे आणि ही साडी पूर्ण अशा प्रकारे आहे बघा. पूर्ण साडी अशी येणार आहे आणि त्याचा जो पदर आहे ना तो अशा प्रकारे आहे. तर ही सुद्धा साडी खूप छान आहे. मी तर ही साडी घातलेली आहे. तुम्ही युट्यूबला ही साडीचा शॉर्ट व्हिडिओ बघितला पण असेल. खूप छान आहे आणि मला साईडच्या लोकांनी सुद्धा विचारलं का कुठनं घेतली ही साडी, कारण की घातल्यानंतर ह्या साडीवरनं लुकच एक अलग येतो. तर खूप छान ही साडी आहे. नेक्स्ट साडी जी आहे ना ती ही साडी आहे. तर ही सुद्धा साडी मला वाटतं तुम्हाला काहीतरी 400 की 450 रुपयाला भेटेल. जॉर्जेटचा कपडा आहे आणि साडी बघतील ना तर खूप सुंदर आहे खूपच. आणि त्याची जी लेस आहे ना म्हणजे बॉर्डर आहे ना ती बघा अशा प्रकारे आहे आणि एवढी सुंदर साडी आहे ना, खूप भारी साडी. त्याचा ब्लाऊज पूर्ण वर्क आहे तर खूप छान वाटतो. ही सुद्धा साडी तुम्ही मला वाटतं का मी दिवाळीच्या टायमामध्ये ना हे केलेलं व्हिडिओ बनवलेली ना त्यामध्ये ही साडी दाखवलेली. तर बघा पूर्ण वर्क असं आहे. पूर्ण प्लेन साडी आहे, जॉर्जेटमध्ये साडी आहे, पूर्ण प्लेन आहे आणि त्याची जी लेस आहे ना म्हणजे बॉर्डर आहे ना ती अशी आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. खूप सुंदर आहे. तर ही पूर्ण जॉर्जेटमध्ये अशा प्रकारे साडी आहे आणि खूप छान आहे साडी. ही तर मी अजून घातलेली सुद्धा नाही मिळत, पण खूप साडी छान आहे आणि त्याचा ब्लाऊज तर जामच भारी आहे, एकच नंबर आहे. तर हा बघा हा आहे ब्लाऊज. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे आणि मला ब्लाऊज सुद्धा खूप आवडला. त्याचा तुम्ही कपडा बघू शकता, तुम्हाला मी जवळून दाखवते. एकदम म्हणजे कडक कपडा आहे, म्हणजे असं खराब नाही करायचं. ह्याच्यामधले खूप येतात असे ब्लाऊज पण एकदम खराब असतात ते ब्लाऊज, म्हणजे असं शिवण्याच्या लायकीचेच नसतात ब्लाऊज. पण 400 रुपयाला मला म्हणजे असं वाटतं का खूप छान साडी भेटलेली आहे. आणि पूर्ण बघा वर्क, म्हणजे असं आता वर्कचा जरी ब्लाऊज घ्यायला गेला तरी पण तुम्हाला 300-350 रुपयाला ब्लाऊज भेटतो. तर बघा पूर्ण असा ब्लाऊज आहे, खूप छान ब्लाऊज आहे, मला तर जाम आवडला ब्लाऊज. तर बॅक आणि फ्रंट पार्ट आहे. तर तुम्ही हा ब्लाऊजचा ना म्हणजे हे जो बॅक पार्ट आहे ना तर तो तुम्ही हाताला घेऊ शकता, कारण की हाताला नाही डिझाईन दिलेली बॅक आणि फ्रंटला. म्हणजे मी माझी आयडिया सांगते का मी अशा प्रकारे शिवणार आहे. तर तुम्ही ना हा जो पार्ट आहे ना तो पुढे घ्या आणि बॅक पार्ट जो आहे ना तर त्याचे स्लीव शिवा आणि हा जो पार्ट आहे ना प्लेन तर तो मागे द्या, कारण की आपले केस वगैरे मोकळे राहतात तर त्याच्यामध्ये एवढं काही दिसून येत नाही. पण ते जर तुम्ही हाताला लावलं ना हा म्हणजे हे तर खूप छान दिसणार आहे. तर अशा प्रकारे ही सुद्धा साडी खूप छान आलेली आहे आणि त्याच्यावर ना कमरपट्टा आलेला आहे. तर हा बघा त्या साडीवर कमरपट्टा आहे. तर हा बघा त्या साडीवर अशा प्रकारे कमरपट्टा आहे. तर 400 रुपयामध्ये तुम्हाला एवढं सारं भेटतं. ब्लाऊज पूर्ण वर्क मध्ये आहे, साडी म्हणजे प्लेन आहे पण त्याची बॉर्डर खूप छान आहे आणि प्लस तुम्हाला कमरपट्टा इथे भेटत आहे. तर खूप छान म्हणजे ही साडी आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते ना 400च्या हिशोबाने खूप छान साडी आहे. तर ही एक साडी आहे. तर ही साडी आहे आणि ह्याचा जो पदर आहे ना तो अशा प्रकारे आहे. इथं साडी काहीतरी 350ला कितीला आहे. तर बघा पूर्ण तो पदर हे आहे ना बॉर्डर आहे ना ती अशी आहे आणि पूर्ण साडीवर बघा अशी डिझाईन आहे. तुम्हाला इथे दिसत असेल ना तशी पूर्ण साडीवर डिझाईन आहे. पूर्ण साडी अशी म्हणजे भरलेली आहे आणि नेसता पदर आहे ना तो बघा अशा प्रकारे प्लेन आहे आणि पूर्ण साडी बघा अशी आहे. पूर्ण साडी अशी भरलेली आहे.
तर ही साडी सुद्धा खूप छान आहे. ह्याच्यावर सुद्धा मी ह्याचा ब्लाऊज शिवलेला आहे आणि ह्याच्यावर सुद्धा मी रील्स बनवलेले आहेत. दुसरी ह्या साड्या सुद्धा मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तर बघा ही साडी, तर ही पण साडी तुम्हाला काहीतरी 350 रुपयाला काहीतरी आहे. खूप छान आहे ही साडी पण. त्याचा जो पदर आहे ना, पदर आहे तो बघा अशा प्रकारे राणी कलर मध्ये आणि पूर्ण साडी अशी जांभळी आहे. मस्त म्हणजे अशी चापून चोपून बसते. आणि ही एक आहे साडी, तर ही सुद्धा छान साडी आहे. तर मला असं वाटतं ना का खूप मोठा आपला व्हिडिओ झालेला आहे. तर ही एक साडी आहे बघा. हा नेसता म्हणजे आपला खुचण्याचा जो बाजू आहे ना, खुचण्याची जी बाजू असते ना ती आहे. आणि पूर्ण साडी बघा अशी आहे. आणि पदर त्याचा बघा असा, तुम्हाला मी डिझाईन दाखवते. तो पदर बघा पूर्ण असा आहे. आणि कारण मी तुम्हाला मोठे काठ जे आहेत ना ते दाखवते. तर हे बघा, हे काठाला बघा अशा प्रकारे आहे. पूर्ण अशी काठाला डिझाईन आहे. आणि अगोदरची दाखवलेली ना, तर ही आपली खोचण्यामध्ये जी जातो ना तो भाग आहे. तर ह्याचा पण ब्लाऊज शिवायचा आहे. तर ही एक जी साडी आहे ना, हे बघा. तर ही सुद्धा साडी मी काहीतरी 500 रुपयाला घेतलेली आहे. 500 की 550 रुपयाला मीशोवर घेतलेली आहे. आणि त्याचा पदर मी दाखवते. तर त्याचे काठ बघा असे आहेत. आणि पदर हा आहे ना तो अशा प्रकारे आहे पदर. आणि पूर्ण साडीला बघा असं जरीचं विविंग आहे. तर खूप साडी ही शायनिंग करते, तुम्ही बघू शकता. तर खूप छान साडी वाटते ही. दिसते गोल्डन कलर मध्ये, ह्याच्यामध्ये विविंग दिसते. तर खूप साडी ही शायनिंग करते, तुम्ही शायनिंग बघू शकता. खूप छान वाटते ही साडी. पूर्ण साडी बघा अशीच आहे, प्लेन आहे अशाच प्रकारे. आणि काठ हे मोठे आहेत. तर तुम्ही ही साडीची आहे ना, म्हणजे ह्या साडीचे ना मुलींना ड्रेस छान शिवू शकतात. माझा पण विचार चाललाय का मुलींना छान असं, म्हणजे आता लग्न वगैरे आलेलं आहेत ना, ते छान असं शिवलं पाहिजे. तर इथे मी ह्याला वर्क करायला घेतलेला ब्लाऊजला. तर त्यासाठी मी बघा इथे मार्क वगैरे केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हा ब्लाऊज आहे बघा, असा ब्लाऊज आहे. आणि त्याला सुद्धा अशा प्रकारे काठ आहेत. तर आजच्या ज्या साड्या होत्या ना त्या एवढ्याच आहेत. मी इथपर्यंत एवढ्या साड्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत. तर ह्याच्यातली साडी तुम्हाला कुठली आवडलेली आहे मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद. आणि असंच व्हिडिओला माझ्या प्रेम द्या आणि अशाच प्रकारे मला छान अशा कमेंट करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.